आज 14 ऑगस्ट 2026 आणि आज आपली गाय माझ्यावर आलेली आहे. त्यासाठी डॉक्टर साहेब या ठिकाणी कृत्रिम पद्धतीने रेतन करण्यासाठी आलेले आहेत. बघूया आज कृत्रिम रेतन पद्धत काय असते, डॉक्टर साहेबाकडून थोडीशी समजून पण घेऊ. त्याचे फायदे आणि काही तोटे असतील ते देखील आपल्याला डॉक्टर साहेब या ठिकाणी थोडक्यात सांगतील. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. मग आज आपलं एक यूट्यूब चॅनल आहे फार मोठं, ऑलराऊंडर बीजी सर म्हणून. आणि यूट्यूब चॅनलवर आपण म्हणजे बैल बाजाराचे, आपल्या राजूर बाजाराचे बरेच व्हिडिओ असतात. अगदी हजारोच्या संख्येने व्हिडिओ आहेत. त्याचबरोबर एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आहेत. तर आज आपण एक प्रकारे कृत्रिम रेतन पद्धत ही एक पद्धत शिकवण्याच्या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतो आहे. मला थोडक्यात या पद्धतीविषयी थोडंसं आपण जर माहिती सांगितली तर बरं होईल. डॉक्टर साहेब नमस्कार. आपला एकदा थोडक्यात मला परिचय द्या. मी डॉक्टर कैलास मोरे, आणि आपलं गाव पळसखेडा पिंपळे. पळसखेडा पिंपळेचे हे डॉक्टर साहेब आहेत कैलास मोरे. आणि राजूर तालुका भोकरदन परिसरामध्ये हे गुरांची सेवा करीत असतात. यामध्ये याच्या अगोदर देखील डॉक्टर साहेब आपल्या गाईला एकदा फुगली होती, त्यावेळेस तिला तपासण्यासाठी आले होते आणि त्यांच्या माध्यमातून तिला लगेच आराम पडला होता. आज तिला हे तिचं अगोदरचं वासरू आहे, साधारण 4 महिन्याचं हे वासरू आहे. खूप स्ट्रॉंग आहे, कारवड आहे. आणि आज देखील असंच गीर क्रॉस कृत्रिम पद्धतीचं रेतन करायचं आहे. डॉक्टर साहेब आपला एकदा नंबर पण सांगून ठेवा, म्हणजे भविष्यात तुम्हाला जर काही कुठे गुरं बिमार पडली तर तुम्हाला फोन येतील. तुमचा मोबाईल नंबर 9765 80 07 63. ओके. हा डॉक्टर साहेबांचा नंबर आहे. परिसरातील सेवेसाठी ते आपल्यापर्यंत येऊ शकतात. आपण त्यांना कॉल करावा ही विनंती. आणि पुढील थोडंसं डॉक्टर साहेब कृत्रिम रेतन पद्धतीबद्दल. कृत्रिम रेतन केल्याचे फायदे असा आहे की आपण आता सध्याच्या काळामध्ये वळू आपल्याला जर नैसर्गिक पद्धतीनं म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं रेतन करायचं असेल तर ते होत नाही, आता शक्य नाही आहे, कारण आपल्याकडे वळू उपलब्ध नाही आहे. बरोबर. तर कृत्रिम रेतन हा एकदम बेस्ट पर्याय आहे. कारण या पर्यायामुळे काय होतं, दूध संकलन वेळेवर व्यवस्थित आपल्याला घेता येतं. दुधाचा हे समजा वाढवता येतो. दुधाची समजा मात्रा वाढवता येते, आपल्याला मात्रा वाढवता येते. यानं आपल्याला एकदम सोपं झालं. कृत्रिम रेतन पद्धतीमुळे ही म्हणजे गुरं किंवा गाय लावण्याला खूप सोपं झालं. शेतकऱ्यांसाठी ही खूप कमी मेहनतीत नर किंवा मादी हे आपल्याला निवडता येऊ लागलं आता अगदी कृत्रिम रेतनामुळे. मादी निवडायचे आले तर मादी निवडता येते आपल्याला सॉर्टेड पद्धतीने. म्हणजे अगदी आपण भरण्याच्या अगोदरच ठरवून ठेवू शकतो की बाबा आपल्याला आता नर नकोय, मादी पाहिजे, तर हेही आपण निवडू शकतो. वा, ही एक फार महत्त्वाची, म्हणजे आपण ज्यावेळेस सिमन घेणार आहोत तर ते मादीचं सिमन घ्यायचं आणि त्याची किंवा नराचं घ्यायचं. तर त्या पद्धतीने निश्चितपणे आज मलाही आवडेल की आपण या ठिकाणी जशी ही अगोदरची कालवड आहे तशीच आपल्याला दुसरी कालवडसुद्धा व्हायला पाहिजे. आणि भविष्यात 9 महिने 9 दिवसानंतर आपल्या घरी एक नवीन कालवड जन्माला यावी अशी अपेक्षा आहे. तर मी देखील आज विनंती करेल डॉक्टर साहेबांना की आपण या ठिकाणी आमच्या या गाईला रेतन करण्यासाठी गीर खोंड न घेता कालवडीचं आपण आज सिमन भरावं अशी आपल्याला विनंती आहे. चला पुढील पद्धत आपण आता बघूया. काय काय लागतं डॉक्टर साहेब साधारण याला? तिला एकदा बांधून घेऊ. आणि आपल्याकडे आता काय आहे, मला वाटतं हा नायट्रोजन गॅस ना. मग हा एकदम थंड असतो नायट्रोजन गॅस, आणि त्यामध्ये एक कृत्रिम सिमेंट ठेवलेलं असते. ही सिमेंटची कांडी, सिमेंटची कांडी. पाणी 37 डिग्री सेल्सिअस तापलेलं. 37 डिग्री सेल्सिअसचं हे पाणी आहे आणि त्यामध्ये सिमेंटची कांडी आता ठेवलेली आहे.
ती कांडी आत राहून जाते का? नाही. ती कांडी आत काढून घेतली जाते. अच्छा, चला आता आपण जाऊया गाईकडे. या ठिकाणी आपण तिला थोडंसं झाडाला पॅक केलं आहे. आणि अतिशय शॉर्टकटमध्ये या ठिकाणी आपण गाईचं रेतन केलेलं आहे.